लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। अपघाताच्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या पोलीस अंमलदाराला पथकाने पाठलाग करून रंगेहात पकडले। संशयित अंमलदार संदीप दकू गांगुर्डे यांनी तक्रारदाराकडे 10,000ची मागणी केली होती, ज्यातील 5,000 रुपये घेण्याचे बुधवारी मध्यरात्री ठरले। लाच स्वीकारताच गांगुर्डे यांनी पोलीस ठाण्यातील प्रसाधनगृहात धूम ठोकली। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता त्यांनी ही रक्कम स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये लपवल्याची कबुली दिली। झडतीमध्ये त्याच्याकडे मोबाईल, 795 रुपयांची रोकड, पांढऱ्या धातूची साखळी आणि गुन्ह्यांशी संबंधित कागदपत्रे आढळून आली आहेत। तक्रारदारांनी या प्रकरणी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती। त्यानुसार वरळी मुंबई येथील पथकाने पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर सापळा रचून ही कारवाई केली। दिवसभर गांगुर्डे याच्या घराची झडतीही सुरू होती। पोलीस ठाण्यातच झालेल्या या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।